हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे महाराष्ट्रामध्ये अपकमिंग DHS ची वॅकन्सी येणार आहे, खूप चांगली भरती येणार आहे, तर याच्यासाठी मित्रांनो आर.डी. फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच घेण्यात येत आहे. तर या बॅच मध्ये एनरोल करून तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज लवकरात लवकर करायचे. आणि सोबतच तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा असेल आणि कोर्स करायचा असेल तरी पण आपला आर.डी. फार्माचा जो हा ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर मित्रांनो, इथे फार्मासिस्ट वॅकन्सी कुठून आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता. इंडियन एअरफोर्स, भारतीय वायुसेना. तर मित्रांनो, इंडियन एअरफोर्स मध्ये रेग्युलरली वॅकन्सी येतात. तर तीच वॅकन्सी मित्रांनो इकडे आलेली आहे. तर मित्रांनो, या ऑफिशियल साईट वरती आल्याच्या नंतर इथे जे ऑप्शन आहे एअरमॅन वायुसैनिक यावरती क्लिक करायचंय. आणि मित्रांनो, आपण जेवढ्या पण वॅकन्सीज आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो तिथे आपण सर्व ऑफिशियल साईट ज्या असतात ना त्यावरूनच दाखवतो. त्याचं इम्पॉर्टंट रिझन म्हणजे स्टुडंटला पण समजलं पाहिजे की फार्मसीच्या वॅकन्सी कुठून कुठून येतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे ऑफिशियल साईटवरून आपण नोटिफिकेशन डाउनलोड करून दाखवतो ते सगळे ऍक्च्युअल मध्ये करेक्ट असतात. कुठलीही फेक इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड केली जात नाहीये. ठीक आहे. तर इथे आल्याच्या नंतर मित्रांनो, नोटिफिकेशन सेक्शन जर तुम्ही बघितलात तर इथे जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ऍडव्हर्टाइजमेंट फॉर एअरमॅन ट्रेड इन्क्लुडिंग फार्मासिस्ट इनटेक. तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये आपल्या फार्मसीच्या वॅकन्सीज आहेत. तर ही PDF डाउनलोड करून आपण सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी इकडे डिस्कस करणार आहेत. तर पहिल्या ते सगळे इम्पॉर्टंट म्हणजे डेट. तर कोणत्या डेट पासून कुठल्या डेट पर्यंत तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो, इंडियन एअरफोर्सच्या फार्मासिस्ट पोस्टसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो 6 जुलै 2026 पासून याचे अप्लिकेशन स्टार्ट होणार आहेत. आणि जे लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन असणार आहे ती खूप इम्पॉर्टंट डेट म्हणजे 26 जुलै 2026 च्या आधी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, या वॅकन्सीसाठी जर अप्लाय करायचं असेल तर 26 जुलै 2026 च्या आधी तुम्हाला काय करायचंय, अप्लिकेशन करायचंय. आता त्याच्यानंतर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी इलिजिबल कोणते कोणते स्टुडंट असणार आहेत ते आपण इम्पॉर्टंट गोष्ट डिस्कस करू. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण बघितलं एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये जर आपण बघितलं, कॅन्डिडेट विथ डिप्लोमा, बी फार्म, BSc in pharmacy. Candidate should pass have immediate 10+2 equivalent examination physics, chemistry, biology, English with 15% of mark aggregate. तर मित्रांनो, इन शॉर्ट जर आपण बघायचं म्हणलं इकडे तर तुमचं डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल किंवा बॅचलर इन फार्मसी झालेला असेल असे सर्व फ्रेशर स्टुडंट इलिजिबल आहेत. प्लस फक्त एकच गोष्ट म्हणजे जे फार्मसीचं आपलं PCIचं लायसन्स असतं ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असताल, तुम्ही फ्रेशर असताल तरी पण तुम्ही या एक्झामसाठी इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो, इथे जे नेक्स्ट क्रायटेरिया आहे तो म्हणजे एज क्रायटेरिया. एज क्रायटेरिया मित्रांनो, कुठल्याही वॅकन्सी मध्ये जे एअरफोर्स मध्ये वॅकन्सी येतात किंवा सिपाई फार्माची वॅकन्सी असते त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. जे अनमॅरिड कॅन्डिडेट आहेत त्यांचं जे एज असतं तर ते किती, 1 जुलै 2003 1 जुलै 2003 ते 1 जुलै 2008 याच्यामध्ये त्यांची डेट ऑफ बर्थ असेल तर मित्रांनो ते अनमॅरिड स्टुडंट इथे काय असणार आहेत, फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल असणार आहेत. तर इथे ही जे इम्पॉर्टंट डेट आहे ते तुम्ही बघू शकता, 1 जुलै 2003 ते 1 जुलै 2008 च्या मध्ये तुमची डेट ऑफ बर्थ असली पाहिजे. आणि जे स्टुडंट मॅरिड आहेत त्यांची जे डेट ऑफ बर्थ आहे ते 1 जुलै 2003 ते 1 जुलै 2006 च्या बिटवीन असेल तरच तुम्ही या वॅकन्सीसाठी फॉर्म फिल करू शकता. ठीक आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया होपसो तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर मित्रांनो, या वॅकन्सी मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये फिजिकल स्टँडर्ड पण असतात. त्या फिजिकल स्टँडर्ड मध्ये हाईट असेल, चेस्ट असेल,
त्याच्यानंतर हिअरिंग, डेंटल, जनरल हेल्थ, जेंडर, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि या वॅकन्सी सर्व मेल कॅन्डिडेट साठी असतात. तिथे चेस्ट 152 सेंटीमीटर असेल. त्याच्यानंतर मित्रांनो मॅक्झिमम लिमिट ऑफ रिफ्रॅक्शन एरर, त्याच्यानंतर कलर विजन, या सगळ्या स्टेज पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड असतात, कारण ही एअर फोर्सची वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये तुमची जी ही असते ना ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते. जवळपास इथे ट्रेनिंग मध्ये तुम्हाला टायफंड प्रोव्हाइड केलं जातं. 14,600 ट्रेनिंग झाल्याच्या नंतर तिकडे पेमेंट इन्क्रीज होतं. तर याच्यामध्ये एक्झाम जी असणार आहे ती ऑनलाईन टेस्ट असेल, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. तर या सगळ्या गोष्टी या नोटिफिकेशन मध्ये इन डिटेल दिल्यात. त्याच्यानंतर मित्रांनो एक्झामिनेशन झाल्याच्या नंतर तुमचं मेडिकल असेल, त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही क्वालिफाय झालात, फिटनेस टेस्ट याच्यामध्ये पण असणार आहे, तर ते झाल्याच्या नंतर तुमची जॉईनिंग असेल. तर इथे अप्लिकेशन करण्यासाठीची पण मित्रांनो प्रोसेस दिलेली आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशन फीस, तर मित्रांनो याच्यासाठी अप्लिकेशन करण्यासाठी जी फीस असणार आहे ते 550 रुपये फीस तुम्हाला इकडे लागणार आहे. तर ती फीस तुम्हाला एक्झाम दिल्याच्या नंतर रिफंड पण होईल. आपण त्यासाठी एक्झामला तुम्हाला जावं लागतं. त्याच्यानंतर इथे खूप सारे जनरल इन्स्ट्रक्शन आहेत की या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. या साईटवर येऊन तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. तर मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये जेवढ्या पण इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या सर्व आपण व्यवस्थित डिस्कस केल्यात. इन शॉर्ट जर सांगितलं, इंडियन एअरफोर्स मध्ये फार्मसिस्टची पोस्ट असणार आहे. तुमचं एज क्रायटेरिया, तुमचं डिग्री, डिप्लोमा आणि रजिस्टर्ड फार्मासिस्ट असताल तर तुम्ही 26 जुलै 2026 च्या आधी या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचंय. मित्रांनो तुम्हाला DHSची बॅच जॉईन करायची असेल किंवा फार्माकोव्हिजिलन्सची बॅच जॉईन करायची असेल किंवा कुठलाही डाऊट असेल तर हा जो आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. थँक्यू ऑल.